नमस्कार मित्रांनो, आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा उत्सव या ठिकाणी या शाळेमध्ये या ठिकाणी मनवला जातोय. आज आपण अशा या ज्ञान मंदिरामध्ये आलेलो आहोत. असं म्हणतायत की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा गुरुर साक्षात परसब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी कसं ज्ञान या ठिकाणी देतोय आणि विद्यार्थी ज्ञान या ठिकाणी कसं या ठिकाणी आत्मसात करतायत आणि ते ज्ञान या ठिकाणी घेऊन उद्याला या ठिकाणी विविध दिशेने ते धाव या ठिकाणी कसे घेत आहेत की आज खरोखर आज सुसंस्काराची गरज या ठिकाणी आहे. हा जो गुरूंचा जो आदर आहे आणि गुरुविषयी या ठिकाणी जी काय माहिती आहे ती माहिती या ठिकाणी आपण तुमच्या समोर देण्यासाठी आज या ज्ञानपीठाला या ठिकाणी भेट दिलेली आहे. श्री ज्ञानेश्वर विद्यालय व विज्ञान महाविद्यालय पेठ या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत आणि ही शाळा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कसं घडवते, त्यांना या ठिकाणी ध्येयपूर्तीसाठी कसं या ठिकाणी पुढे नेते, हा जो या ठिकाणी विषय आहे हा विषय आम्ही या ठिकाणी ग्राउंडवर या ठिकाणी जी माहिती आहे ती सत्य परिस्थिती आम्ही तुम्हाला दाखवतोय. हे या ठिकाणी जे छोटंसं रोपटं या ज्ञान मंदिराचं इथे लावलेलं आहे त्याचं या ठिकाणी वटवृक्ष या ठिकाणी कसं निर्माण या ठिकाणी होत आहे हे आपण तुमच्या समोर या ठिकाणी मांडत आहोत. आणि खरोखर विद्यार्थी या ठिकाणी ते आत्मसात करतायत का हे सुद्धा या ठिकाणी आपण मुख्याध्यापक साहेबांकडून या ठिकाणी जाणून घेत आहोत. सर, हार्दिक स्वागत सुस्वागतम. आज गुरुपौर्णिमा उत्सव या ठिकाणी मनवला जातोय. आज काय सांगणार, या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण कसं दिलं जाते? आमची ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ या विद्यालयाची स्थापना श्री ज्ञानेश्वर समाज प्रबोधन संस्था पेठद्वारा संचालित 1982 साली करण्यात आली. स्वर्गीय गणपतराव शेळके बाबा यांच्या कल्पनेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं याकरिता या शाळेची निर्मिती झाली. 1982 मध्ये शिक्षणाची गंगा स्वर्गीय साधुबा म्हणजे स्वर्गीय गणपतराव शेळके बाबा यांनी या ग्रामीण भागामध्ये चालू केली आणि ती पुढं चालू ठेवण्याचं काम त्यांचेच चिरंजीव माननीय ज्ञानदेव भाऊ शेळके आज सध्या ज्ञानेश्वर समाज प्रबोधन संस्थेचे सचिव आहेत, ते अविरतपणे पुढं चालू केलेलं आहे. बाबांनी 1982 साली लावलेल्या या रोपट्याचं आज मोठा वटवृक्ष झालेला आहे. या ठिकाणी 6 शाळा आमच्या या पूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि अतिशय चांगलं ज्ञानदानाचं काम ते करत आहेत. आज या ठिकाणी विद्यार्थी कसं या ठिकाणी ज्ञान या ठिकाणी घेतोय? आज आम्ही विद्यार्थ्याला ज्ञान देत असताना सकाळी शाळेची सुरुवात झाल्याबरोबर राष्ट्रगीतातून या शाळेची सुरुवात होते. राष्ट्रगीत झाल्यानंतर प्रतिज्ञा आणि महाराष्ट्रगीत झाल्यावर एक मूल्य शिक्षणाची छोटीशी तासिका ग्राउंडवरच आयोजित केल्या जाते. या तासिकेमधला उद्देश असा आहे की आपण जे मूल्य आहेत ते मूल्य विद्यार्थ्यामध्ये रुजवलं गेलं पाहिजेत. त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असो, स्त्री पुरुष समानता असो, असे 9 मूल्य आपण या मूल्य शिक्षण या तासिकेतून या ठिकाणी मुलांमध्ये रुजवत असतो. खरंच विद्यार्थ्यांनी ज्ञानदानाचं कार्य करत असताना त्यांना सर्वांगीण त्यांचा गुणाचा विकास होणे गरजेचं असते आणि तो विकास करण्याचं कार्य आम्ही मूल्य शिक्षण या तासिकेतून करत असतो. त्यानिमित्तानं दररोज एक शिक्षक वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवण्याकरता प्रयत्न करत असतात. सर, या ठिकाणी मुलांचा सर्वांगीण विकासाकडे या ठिकाणी शाळा लक्ष देते, नुकताच आपण या ठिकाणी बोललायत. परंतु काही NCC आणि काही भारत स्काउट गाईडचे जे या ठिकाणी जी चळवळ या ठिकाणी राबवली जाते, जे शिक्षण या ठिकाणी दिलं जाते, असं काही तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये आहे? हो, आमच्या शाळेमध्ये NSSचे कॅम्प ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून घेतले जातात. ज्युनियर कॉलेजची एक टीम आम्ही NSSच्या माध्यमातून तयार केलेली आहे. त्याचे मेन संचालक प्राध्यापक पडोळे सर आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी NSSचे कॅम्प वेगवेगळ्या गावामध्ये घेत असतो आणि 4 दिवसाचं 5 दिवसाचं शिबिर त्या ठिकाणी आम्ही आयोजित करत असतो. त्या निमित्तानं त्या गावातला परिसर स्वच्छ करणे, त्यांचा इतर जे समजा बाकीचे जे उपक्रम असतात NSSचे ते उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. मित्रांनो, हे आहे खरी एक काळाची गरज. जनजागृती ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण गुरु या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसे या ठिकाणी धडे देतोय हेच याच्यातनं या ठिकाणी कळतंय. सरांनी या ठिकाणी विस्तृत माहिती या शाळेविषयी दिलेली आहे आणि हीच माहिती विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आत्मसात करताना दिसत आहेत. कारण आज विविध पटलावरती आज इथले विद्यार्थी या ठिकाणी कार्य करत आहेत.
ते का करतायत की कुठेतरी हे गुरुजन वर्गांचे जे धडे आहेत ते धडे त्यांनी आत्मसात केले दिसत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही.